महाभारताप्रमाणेच रामायणाचेही माझे वाचन मर्यादितच आहे. विदर्भ मराठवाडा कंपनीने प्रकाशित केलेले रामायणाचे भाषांतराचे पुस्तक मला वाचावयास मिळाले. त्यात वाल्मिकी रामायणाची मूळ कथा विद्वान संपादकांनी अभ्यासपूर्वक भाषांतर करून छापलेली आहे. त्यांचे भाषांतर अचूक आहे व उत्तम आहे असे मी गृहीत धरलेले आहे. माझा संस्कृतचा अभ्यास नसल्यामुळे तसे करण्यावाचून पर्याय नाही. रामायणाची इतर अनेक भाषांतरे व आवृत्त्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. रामकथेचे स्वरूप या ग्रंथांतून देशोदेशीय भाषा, काळ, लेखक, संस्कृती यानुरूप बदलत आले आहे. यांचा तौलनिक अभ्यास हे विद्वानांचे काम आहे, माझे नव्हे. तेव्हा त्या भानगडीत न पडता मूळ वाल्मिकी रामायणाचे समोर असलेले भाषांतर आपल्याला पुरेसे आहे असे मी ठरवले. प्रत्यक्ष रामकथा आपल्याला सर्वसाधारणपणे परिचित असते. अनेक महाकाव्य, नाटके, कादंबऱ्यांना तिने जन्म दिला आहे. साधारणपणे श्रद्धा बाळगून जश कथा वाचनात येईल तशी खरी मानण्याकडे आपला कल असतो. राम हा प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार अशी दृढ श्रद्धा असली म्हणजे तर चालवण्याची गरज राहत नाही. माझ्या मनाचा कल तसा नसल्यामुळे काही विचार, शंका वा कल्पना उभ्या राहतात. माझ्या महाभारतावरील लेखनाप्रमाणेच या रामायणावरील लेखनातही श्रद्धा आवश्यक तेथे दूर ठेवून, पूर्वग्रह न बाळगता, वाचन करताना काही नवीन वा पूर्वसमजुतीपेक्षा वेगळ्या कथा वा घटना नजरेला आल्या त्याबद्दल मी लिहिणार आहे. कोणाच्याही श्रद्धा दुखवण्याचा वा त्यांचा अनादर करण्याचा अर्थातच माझा हेतू नाही. तरीही तसे झाल्यास मी प्रथमच दिलगिरी व्यक्त करतो. महाभारताप्रमाणेच रामायणातही अनेक उपकथानके, स्थळवर्णने, यात्रा, धार्मिक कथ्ये यांची रेलचेल आहे. काही उपकथानके दोन्ही ग्रंथांत समान आहेत, मात्र त्याचे स्वरूप काही वेळा दोन्हीकडे एकच नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. बालकांड हे रामायणाचे पहिले कांड. त्याचे 77 सर्ग आहेत. त्यात राम व त्याचे 3 बंधू यांच्या जन्मापासून त्यांच्या विवाहापर्यंत कथाभाग येतो. याबरोबरच रामाच्या कुळाची पूर्वपीठिका व इतर अनेक उपकथानके आहेत. यापुढील भागांमध्ये बालकांडाचा परामर्श घ्यावयाचा आहे. आपणांस हे लेखन महाभारताप्रमाणेच रुचेल अशी आशा आहे.